मित्रो, कालच्याच व्हिडिओत मी विचारलं होतं हिंदुत्व हिंदुत्व कशाला म्हणतात, हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्व कशाशी खातात, नाही का. आता हिंदुत्व घेऊन पुढे चाललेली जी लोक आहेत, जे हिंदुत्वाचे खरेखुरे ठेकेदार आहेत, आमच्यासारखे सगळे बाजार बुणगे असं म्हणवलं जातं आम्हाला, पण जे हिंदुत्वाचे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांकडून मला एक आवाज यायला हवा होता. मी अपेक्षा करत होतो, मला अपेक्षित होता तो आवाज, तो अजून आलेला नाहीये. असं एक प्रकरण घडलंय महाराष्ट्रात, पण त्यावर कोणीच बोलत नाही. आता ज्यावर कोणीच बोलत नाही त्यावर बोलणार कोण, तर तो कुणीतरी बाजार बुणगाच असतो, आणि तो बाजार बुणगा मी आहे. जातीसाठी खावी माती असं लोक पूर्वी आपला जात अभिमान दाखवण्यासाठी बोलायचे. बोलाचाच बात आणि बोलाचीच कडी असलेला प्रकार होता. कारण कोण कशाला शब्दशः माती खायला जातोय, नाही का. पण बोलायचं आपलं. जाता जात नाही ती जात, आणि या जातीपातीत अडकलेला माझा महाराष्ट्र हा या जातीपातींमधल्या वैरभावनेमुळे कधीच परम वैभवाप्रत पोहोचू शकला नाही. इथली माती सोनं पिकवते, इथले व्यापार उदीम हे भरभराट करून देतात, पण यातून सदन झालेला मराठी माणूस मात्र दिसला नाही आपल्याला. परप्रांती आले, ते आपल्या उरावर बसले, त्यांनी सगळे धंदे जे काय ताब्यात घेतले आणि मराठी माणसालाच आपल्या चाकरीला ठेवले. आज कोकणात आंब्याच्या बागेतली कलमं उतरवायला नेपाळी आणि भैया लागतात, कारण मराठी माणूस कोकण मालवण सोडून शहरात निघून गेलाय. आपला मानाचा धंदा करायचा सोडून हे लोक चाकरमानी बनलेत. रोज सकाळी 7:40ची लोकल पकडायला धावत असतात जीवाच्या आकांताने. पण सांगता कोणाला. विषय असा आहे की मराठी माणूस हा अजूनही जातपात मानत त्या एका कोशात अडकून राहिलाय, आणि त्यामुळे तो विभागला गेलाय. मी मराठा, तो साळी, तो माळी, तो कोळी, हा तो अजून कोणीतरी. ही जातपात अजून तीव्र होण्यामागचं अलीकडचं एक कारण आजकालचा सोशल मीडिया. तसं पाहिलं ना मित्र, सोशल मीडिया हा आता अनसोशल झालाय. त्यामुळं आपल्याला आपल्या पंचेंद्रियांना सोशल तेवढंच बघायचं, त्या सोशल मीडियावरचं ऐकायचं, याच्या पलीकडे आपण फारसं बोलू शकत नाही. कारण या प्लॅटफॉर्मचा वाटेल तसा वापर करून द्वेषच पसरवू पाहतायत सगळे लोक. तुम्ही विचाराल तर नव्यानं काय झालं. कुणी एक भाला फेकवाला भाला पाटील आहे म्हणे, भाला नाही, त्रिशूल पाटील, स्वतःला जातीवंत मराठा वगैरे म्हणवतात हे भाऊ. त्यांचा काय विषय आहे तो मी सांगतोच, पण त्याआधी मला सांगायचं की होय, मी पण मराठा आहे, पण मी छत्रपतींचा मराठा आहे. मावळ खोऱ्यातलं मूळ आणि कुळ असलेला मराठा. हा आमचा भाऊ कोण त्रिशूल पाटील छत्रपतींच्या सन्मानार्थ मैदानात उतरला असं म्हणतोय, पण त्या आडून त्याचं चाललंय काहीतरी जातीपातींमध्ये वाद लावण्याचे उद्योग. तो बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री मागे काहीतरी बोलून गेला, जे मलाही अजिबात पटलेलं नव्हतं. आता लोक त्याचं काय काय समर्थन करतात, म्हणजे काहीच्या काही करतात समर्थन. म्हणे त्यांनी गुरुशिष्य परंपरेची महत्ता व्यक्त केली होती. मला नाही दिसली त्यात कुठली महत्तानी ना कुठली परंपरा. धीरेंद्र शास्त्री जसा चुकला, होय मी त्याला अरे तुरेच करतो, कारण मला तो कोणी महान बाबा बिबा कमी आणि अवडंबर शास्त्री जास्त वाटतो. मी जे बोलतोय त्यामुळे माफ करा जर कोणाच्या भावना दुखावत असतील तर, पण हे माझं वैयक्तिक मत आहे, आणि ते व्यक्त करण्याचा मला अधिकार आहे. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य ऐसा संविधान की लाल किताब में लिखा है. असो, त्या विधानानं गदारोळ माजला, पण बाबा बागेश्वरनी लोकभावनेचा आदर करत लागलीच माफी मागितली. आता त्यावर काय बाबा बोलला होता ते ऐका. हमारा 1% भी इस प्रकार का कोई मत नहीं था, ऐसा कोई विचार नहीं था कि हम छत्रपति, हमने गुरु महिमा के प्रति कितने वो समर्पित थे, उस वक्तव्य को हमने गुरु महिमा के प्रति गाया था कि गुरुओं के प्रति हमारे देश के राजा, हमारे देश के हिंदू हृदय सम्राट, हिंदुओं के सिरमौर, हिंदुओं के चक्रधर सम्राट छत्रपति वीर शिवाजी महाराज संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे. उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया. किसी को उससे ठेस पहुंचाओ तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी है. मला वाटतं एवढ्या स्पष्टीकरणानंतर हा विषय संपवायला हवा होता, पण आजकाल महाराष्ट्राला किंवा या सगळ्या राजकीय परिपेक्षाला, सामाजिक परिपेक्षाला काय हवं असतं, त्यामुळे इथं चाललंय काय तर जातीपातीच्या आडून वर्चस्ववादाचं राजकारण. होय, यामागे कुणी नीच राजकारणी जरूर असणार आहे,
कारण सोशल मीडिया हा जो फुकटात व्हायरल होण्याचा एक सोपा मार्ग सापडलाय ना, ज्यांना ते असे उद्योग करत असतात. हा भालाफेकपटू ऑलिम्पिकवीर त्रिशूल पाटील जे काय बोललाय ते बरंच विस्फोटक आणि निंदाजनक आहे, पण त्यातला एकही शब्द हा ऐतिहासिक पुराव्यानिशी सिद्ध करता येण्याजोगा नाहीये. असता तर त्याने तसे पुरावे दिले असते. काही आपलं बोलायचं तोंडात मनाला येईल ते. बालपणापासून ज्या संत महात्म्यांचे बोल या मराठी मुलखातल्या प्रत्येक हिंदू कुटुंबातल्या लहानग्यांवर संस्कार करत गेलेत, ज्यांना आजही या संस्कारांचा वारा पुसटचा स्पर्श करून गेलेला नसेल, तेच लोक अशा पद्धतीनं हिंदू धर्मातल्या संत महात्म्यांची अवहेलना करायला धजावतात, कारण त्यांच्यावर संस्कार झालेले नाहीत. राज ठाकरे यांच्याबद्दल कुणाचं काही मत असो, पण राजसाहेब जे बोलतात ना ते बऱ्याचदा मार्मिक असतं. जे तात्कालिकदृष्ट्या काही लोकांना ते राजकीय फायद्यासाठी केलेलं वाटतं किंवा काहीच बोलतं काहीतरी बोलतायत असं होतं. पण सामाजिक परिप्रेक्ष्यातून पाहिलं तर ते नक्कीच पुढे जाऊन पटतं. आता बघा ना, एक असा हा हिंदू धर्म, त्याच्या विरोधात 100 धार्मिक प्रवाह उभे राहिलेले आहेत. किती हल्ले होतात हिंदू धर्मावर सातत्याने. पण हिंदुत्वाच्या रक्षणार्थ उभं राहायचं सोडून आपण आपापसातच जातपात बघत बसतो. शरद पवारांच्या कुटील राजकारणानं महाराष्ट्राची जातीय वीण उसवली. कोण बोललं होतं? त्यामुळे सामाजिक तानाबाना बुनने चला हात में लेके एक तारा म्हणत संत तुकडोजी महाराज जे सांगून गेले ते आपण विसरलोय. शाफुआ नावाचं एक नवं विचार पर्व, एक नवी विचारधारा या महाराष्ट्रात या लबाड राजकारण्यांनी उभी केली. ज्यांनी पेरलं हे त्यांना शाहू महाराज किती कळालेत, त्यांना फुले किती कळालेत आणि आंबेडकर किती कळाले, त्यावर एक मोठा वाद निर्माण होऊ शकतो. आता यात एक लक्षात घ्या, या कुटील राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातल्या, महाराजांच्या इतिहासातल्या अनेक घटनांवर वादंग माजवलेत, कुरापती काढल्यात आणि त्यासाठी त्यांनी ब्रिगेड स्थापन वगैरे केलेले आहेत. आणि हे जेव्हा सुज्ञ जनता त्यांच्या तोंडावर ऐतिहासिक पुराव्यांसह मारू लागली ना की तुम्ही चुकीचं करताय, तेव्हा यांनी त्या शाफुआ विचारधारेत एक ॲडिशन केली, शिवराय आठवले यांना. मग ते शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची धार काढू लागले. तर बैलाला किती पिळला तर दूध निघतंय का हो कधी? आता बैलाचं काय पिळत होते हे लोक ते माहीत नाही मला, पण हल्ली मराठा आंदोलनाच्या मागून आडून महाराष्ट्र पेटवण्याची कारस्थानं जी घडून गेलेत आणि आपण जी पाहिलेत ना, तेव्हा पुन्हा वाटतं की हे अद्यापही त्या बैलाला पिळून काय निघतंय का बघत असावेत. जरांगे पाटील नावाचा संघर्ष योद्धा कुठून आला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर? जरांगे पाटलांच्या उदया अगोदर महाराष्ट्रात 86 मूकमोर्चे निघाले मराठा समाजाचे. कोपर्डीचा एक विषय होता आणि सोबत मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षणाचा विषय होता. मग अचानक हे संघर्ष योद्धा आले, निजामाच्या दप्तरातल्या नोंदी दाखवत. त्यांनी मग मराठा आणि ओबीसी असा वाद पेटवला. त्याची गरज नव्हती खरं तर. मराठ्यांना मराठ्यांच्या वाटेचं जे काही मिळणार होतं ते मिळत होतं, सरकार प्रयत्न करत होतं. पण नाहक हा वाद उभा केला मराठा ओबीसी आणि या वादात अनेक बळी गेले. बीडमध्ये काय झालं आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. आज ओबीसी समाज अस्वस्थ झालाय. या ओबीसींना वाढीव आरक्षण कोणी दिलं? मराठा समाजासाठी खलनायक बनलेला हा नेता कोण आहे हे तुम्हाला आठवत असेल. जेव्हा या आरक्षणाची एक टक्केवारी ठरवली जात होती तेव्हा मराठ्यांच्या वाट्याला येऊ शकलं असतं असं जे काही 7-8% जे काही आरक्षण होतं ते ओबीसींच्या नावावर टाकणारा मुख्यमंत्री कोण होता हे महाराष्ट्र विसरलेलं नाहीये. मराठा समाजासाठी खलनायक बनलेला हा नेता कोण आहे, यामागे कसलं राजकारण होतं हे माहीत असलेले जरांगे पाटील त्याच आधारवाडाला मिठी मारत हिंडत होते. आजवर सवर्ण दलित असा वाद लावला या लोकांनी, मग ब्राह्मणेतर असा वाद लावला. आता मराठा ओबीसी आपापसात लढतायत. पण या 18 पगड मराठी मुलकाला एका सांस्कृतिक धाग्यानं बांधून ठेवणाऱ्या संत महात्म्यांनाही विशिष्ट समाजाचे ठरवून त्यांच्याबद्दलच्या खोट्या नाट्या कपोलकल्पित कहाण्या मांडून पुन्हा एक वेगळं अग्निकुंड पेटवण्याचा डाव काही राजकारण्यांचा आहे. त्यासाठी ते मौका शोधत असतात. जो प्रत्येक वेळी कुणीतरी बोगस बॉलर येतो आणि फुलटॉस टाकून जातो आणि मग ते त्यावर सिक्सर मारतात. मागे तो छिन्नम नावाचा नगरसेवक छत्रपतींबद्दल अनादरानं बोलला होता, त्याला तुडवलं शिवभक्तांनी. मग राज्यपाल पदावर असलेले भगतसिंग कोश्यारी तेही बरळले होते. रामदास न होते तो शिवाजी का असे होता. कोश्यारींना म्हणायचं होतं की शिवाजी महाराजांवर त्यांच्या गुरूंकडून संस्कारच जर नीट झाले नसते तर ते एवढे मोठे महान योद्धा बनलेच नसते. पण बोलताना कुठल्या भाषेत बोलायचं असतं, कुठल्या टोनमध्ये बोलायचं असतं हे जर ज्यांना कळत नाही तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची आपण. पण
झालंय काय की इतिहासात राजांचे गुरु म्हणून असंख्य अशी नावं येतात आपल्यासमोर. आबासाहेब शहाजीराजे, माँसाहेब जिजाऊ, हे तर शिवरायांचे प्रत्यक्ष जन्मदाते होते. तेच त्यांचे आद्य गुरु होते. नंतर दादोजी कोंडदेवांचं नाव घेतलं जातं. शहाजीराजांचे काही खास शिलेदार ज्यांनी राजांना युद्ध कौशल्य शिकवलं, तलवारबाजी शिकवली. हा जो काही इतिहास आहे ना, तो नीट वाचला ना, आणि वाचला ना नाही तर वाचला तरच हे मावळातलं शिवपुराण समजून घेता येईल आपल्याला. समर्थ रामदास असोत की जगद्गुरू तुकाराम महाराज, हे राजांचे आध्यात्मिक गुरु असं आपण म्हणतो. ते खरंच गुरु होते का? कारण तुम्ही बघा, समर्थांची भूमिका एका स्वराज्य सेवकाच्या नजरेतून जर तुम्ही पाहिली तर ती वेगळी भासते तुम्हाला. महाराष्ट्राच्या कडेकपारीत कानाकोपऱ्यात भटकंती करणारे रामदासी हे सभोवतालच्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक बदलांवर लक्ष ठेवून असायचे. राजांच्या गुप्तहेरांना त्यांच्याकरवी संदेश जायचे. आता मी कुठल्या प्रसंगी समर्थ रामदासांनी काय संदेश पाठवला होता हे तुम्हाला इथे सांगत बसत नाही. हा सगळा संप्रदाय या भूमीवरच्या हिंदवी स्वराज्याच्या भरण पोषण आणि रक्षणाच्या जबाबदारीसह इथं वावरत होता. आमचे राजे हे काही देवभोळे नव्हते की उठसूट कुण्या कीर्तनकार बाबाबुवांच्या दर्शनाला जात असत. छत्रपतींच्या ज्या भेटी तुकाराम महाराजांशी झाल्यात, समर्थांशी झाल्यात, त्या राजकीय सल्ला मसलतीच होत्या. हे जरी छाती टोकपणे मी सांगू शकत नसलो, कारण मी काही इतिहास संशोधक किंवा अभ्यासक नाही, तरीही या शक्यता नाकारता येत नाहीत. माझ्या राजांचा गनिमी कावा म्हणजे काय होता हे प्रत्येक शिवभक्तानं, मराठी माणसानं नीट अभ्यासणं गरजेचं आहे. त्यासाठी ते कुणाकुणाला भेटले, काय काय केलं, हे आपण फक्त वाचलंय. त्यामागची भूमिका, मनोभूमिका हे जाणून घेतले कधी आपण? आता राजांच्या आयुष्यात जे हे आध्यात्मिक संत महात्मे येऊन गेले, त्यांच्यावर अकारण चिखलफेक करून काही लोकांना समाजात धार्मिक तेढ निर्माण करायची असेल तर त्यांचे प्रयत्न निश्चितच हाणून पाडले पाहिजेत आपण. कारण आपल्याला आता भूतकाळात अडकून न पडता वर्तमानात जगायचं आहे, महाराष्ट्राचा विकास घडवायचा आहे, आणि त्यासाठी छत्रपतींनी शिकवलेला महाराष्ट्र धर्म जागवायला हवा आहे आपल्याला. आणि हे आपण विसरत चाललोय. समर्थ रामदास आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांच्यातल्या संवादाचं एक काल्पनिक चित्र जे सातत्यानं दाखवलं जातं सोशल मीडियावर. हे रामदास आणि निजामशाह असे समोरासमोर बसलेले असून त्यांच्यात काय चाललंय तर ते छत्रपतींचं स्वराज्य कसं संपवायचं हे रामदास त्या यवनाला सांगतायत. आतरायच्या ना पांघराच्या कामीचे, बिनकामीचे किती किती बुवा बापू आजपर्यंत आपण इतके बुवा बापू बोकांडी बसवले का नाही? ह्याला पण बसवलं असतं आम्ही, पण काय करता? यो रामदासशाह आदिलशहाच्या बैठकीत बसून शिवरायांच्या राज्याची धुळधाण व्हावी म्हणतो. पीठ मागून खाणारा गुरु सोडा संत सुद्धा नव्हता तो. पीठ माग्या होता तो. बिर्याणी भेटाव म्हणून कविता करणारा. मरायच्या 2 महिने आधी धर्मांतर केलं होतं म्हणते यांनी. हा भ्रम आहे, भ्रम. आणि हा भ्रम पसरवून त्यावर आपल्या अकलेचे तारे तोडणाऱ्या त्रिशूल पाटलावर गुन्हा दाखल झालाय. पण त्याच्या या कृतीचं समर्थन करायला असंख्य पावलिकम उभे राहू लागले. त्यांनी आधी इतिहास तपासावा असं मला वाटतं. जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आंदोलनाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह केले जाणार आहेत. काहीतरी तारीख जाहीर झाली आहे त्यांची. त्यांच्या नव्यानं सुरू होणाऱ्या आंदोलनी इनिंगला कव्हर फायर देण्यासाठी किंवा एक धमाकेबाज ओपनिंग देण्यासाठी हे सगळं चालवलंय का, असा मनात एक विचार येऊन जातो. आरोप काय केला जातोय की महाराजांचा अपमान होतोय. महाराजांचा अपमान तुम्ही कसा सहन करतात? नाही, कोण नाही सहन करत. कुठल्याही मराठी माणसानं सहन करूच नाही, त्याला तो सहन होणारच नाही. पण चुकीचं वक्तव्य करणारा बाबा बागेश्वर, भगतसिंग कोश्यारी किंवा तो छिन्नम यांना ठोकायचं सोडून तुम्ही समर्थ रामदास, कल्याण स्वामी, तुकोबाराय, ज्ञानोबा माऊली या संत महंतावर घसरताय, चिखलफेक करताय. या भालाफेक पाटलानं बोलता बोलता हनुमान चालिसा या अतिप्रभावी मूलमंत्राचा, एका सिद्ध स्तोत्राचा अपमान केलाय. हिंदू धर्म प्रतीकांचा अपमान केलाय. असा कमंडलूट डोसक्यात देईल ना पुरी हनुमान चालीसा आठवण बेट्या. असा कमंडलूट डोसक्यात देईल ना पुरी हनुमान चालीसा आठवण बेट्या. असा कमंडलूट डोसक्यात देईल ना पुरी हनुमान चालीसा आठवण बेट्या. यामुळे पोलिसात गुन्हा दाखल तर झालाच आहे, पण हे आमचे बंधुराज जे आहेत ना, त्रिशूल पाटील, त्यांना आपणास एवढंच सांगणं, जातीपातीत द्वेष पसरवून हिंदू धर्म कमजोर करू नका. इतिहास साक्ष आहे, आपापसात लढून आजवर संपत आलाय हा महाराष्ट्र. यापुढे तरी आपण शहाण्यासारखं वागूया, नाहीतर कुणाच्या तरी भुक्कड राजकारणासाठी आपण आपापसात लढून संपून जाऊ. मग कसला मराठा आणि कसलं काय बघा. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. तुर्तास इथेच थांबतो.
पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.